PhD कोर्सवर्क परीक्षा 2025 या परीक्षेला सामोरे जाताना काही महत्त्वाच्या सूचना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण म्हणजे उमेदवारांना परीक्षा सुरू होण्याच्या किमान 30 मिनिटे आधी तुम्हाला परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे आणि प्रवेश पत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे अजूनही कोणी प्रवेश पत्र काढले नसेल ते जवळ बाळगा आणि त्या प्रवेश पत्रासोबतच तुम्हाला तुमच्या कॉलेजचं जे ID आहे ते देखील सोबत असू द्या किंवा आधार कार्ड सुद्धा सोबत असू द्या. उत्तरपत्रिकेचा वापर करण्यापूर्वी म्हणजे तुम्ही परीक्षा हॉलमध्ये गेले आणि परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला उत्तरपत्रिका दिल्या जाईल आणि तुमचं प्रेझेंटी घेतल्या जाईल. तर उत्तरपत्रिका तुम्हाला मिळाली. त्या उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर तुम्ही त्याचा वापर करण्यापूर्वी सगळ्यात पहिले तुम्ही खात्री करून घ्या की त्या उत्तरपत्रिकेत 40 एकूण पानं आहेत किंवा नाही, म्हणजे दोन्ही पाठमोर. ठीक आहे. म्हणजे एकूण 24 पानं जी आहेत त्या 24 पानाची ती उत्तरपत्रिका राहील. त्याच्यात काही सूचना, तुमचं सगळं परीक्षेचं डिटेल त्याच्यामध्ये राहील. ठीक आहे. आणि नंतर बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर आम्हाला सप्लिमेंटरी मिळेल की नाही. तर सप्लिमेंटरी सुद्धा तुम्हाला मिळेल, परंतु मी तुम्हाला पुढे थोडक्यात सांगणारच आहे की सप्लिमेंटरी तुम्हाला तेव्हाच आवश्यक राहील की जेव्हा तुमचं अक्षर मोठं आहे, लिहिता येईल तेवढ्या स्पेसिफिक जागेत लिहिता येईल. ठीक आहे. जर तुम्हाला या उत्तरपत्रिकेत काही पानं कमी आढळली किंवा फाटलेली आढळली, रेगा आलेली आढळली, चुरगळलेली आढळली तर परत द्या आणि दुसरं तुम्ही घेऊन घ्या. ठीक आहे. आणि उत्तरपत्रिका आवश्यक, पुरवणी उत्तरपत्रिका आवश्यक असेल म्हणजे सप्लिमेंटरी तुम्हाला आवश्यक असेल तरच दिली जाईल, परंतु व्यवस्थित लिहिले तर मूळ जे तुम्हाला उत्तरपत्रिका मिळाल्या त्याच्याशिवाय तुम्हाला सप्लिमेंटरीची गरज भासणार नाही मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर ह्युमॅनिटीज फॅकल्टीज, सायन्स फॅकल्टीज आणि इंटरडिसिप्लिनरी. लक्षपूर्वक आहे का? ह्युमॅनिटीज, सायन्स आणि इंटरडिसिप्लिनरीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या करिता एक महत्त्वाचं की एकूण 5 प्रश्न दिलेले राहतील. त्या 5 प्रश्न म्हणजे मुख्य 5 प्रश्न. त्या 5 प्रश्नामध्ये उपप्रश्न राहतील. म्हणजे पहिला प्रश्न, त्याच्यामध्ये 6 प्रश्न. त्या 6 पैकी आपल्याला किती सोडवायचे आहेत? 4 प्रश्न सोडवायचे आहेत. मी कोणाला सांगत आहोत? ह्युमॅनिटीज, सायन्स आणि इंटरडिसिप्लिनरी स्टडीजच्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. म्हणजे एकूण तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे आहेत? छोटे छोटे 20 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे पहिल्या युनिटमधले तुम्हाला किती? 4 प्रश्न, दुसऱ्या युनिटमध्ये 4, तिसऱ्या 4, चौथ्या आणि 5 म्हणजे 5 युनिटवर आपल्याला प्रश्न आहेत. तर तुम्हाला हे 20 प्रश्न किती तासात सोडवायचे आहेत? 3 तासात सोडवायचे आहेत. त्यामुळे किमान, लक्षपूर्वक किमान 2 पेजेस, म्हणजे हे जे पेज आहे मागं पुढून म्हणजे एका पेजेसच्या दोन्ही साईडनं, तर ते जे आहेत ना तेवढं तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याला 2 पेजेस म्हटले जातात. ठीक आहे ना. म्हणजे या साईडने आणि दुसऱ्या साईडने असे मागून पुढून 2 पेजेस तुम्हाला उत्तर लिहिणं आवश्यक आहे. ह्युमॅनिटीज, सायन्स आणि इंटरडिसिप्लिनरी स्टडीजच्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो. त्यानंतर जे विद्यार्थी सायन्स फॅकल्टीचे आहेत त्या विद्यार्थ्यांना फक्त इंग्रजी माध्यमातूनच उत्तरं लिहायची आहेत आणि उर्वरित सगळे फॅकल्टीचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी 3 पैकी कोणत्याही भाषेत उत्तरं लिहू शकतात. परंतु आपण एक्झाम फॉर्म भरताना माध्यम निवडले होते परीक्षा फॉर्म भरताना, तर ज्या माध्यम आपल्याला स्वतःहून निवडलं तर त्या माध्यमातून आपल्याला परीक्षा देता येईल आणि तुमच्या हॉल तिकीटवर किंवा प्रवेश पत्रावर देखील त्या माध्यमाचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर राहिले विद्यार्थी कॉमर्स मॅनेजमेंटचे, तर त्या कॉमर्स मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नात 5 उपप्रश्न दिले जातील. म्हणजे 5 युनिटवर प्रश्न येतील. परंतु इथं एक काय दिलेलं आहे त्यांनी की 5 प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे पहिला युनिट त्याच्यामध्ये 5 प्रश्न, त्या 5 प्रश्नापैकी तुम्हाला किती सोडवायचे? 2 प्रश्न. आता आपण म्हणू की कॉमर्सच्या विद्यार्थ्याला 2च प्रश्न सोडवायचे आहेत, परंतु असं नाही. हे 2 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 8-8 मार्काचा आहे. म्हणजे प्रत्येक युनिटवर 16 मार्क, दुसऱ्यावर 16, असे 16-85. तर किती लिहायचं आहे? कॉमर्स आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना एकूण 10 प्रश्न 3 तासात सोडवायचे आहे. म्हणजे उत्तर किमान किती पाहिजे? 4 पेजेस पाहिजे. मागून पुढून म्हणजे एक पान मागून पुढून झालं म्हणजे ते झाले 2 पेजेस, दुसरं पान मागून पुढून झालं. एवढं मित्रांनो तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे, जे कॉमर्स फॅकल्टी आहे. त्यानंतर आपल्या ऑनलाईन क्लासमधील कोणताच विद्यार्थी नापास व्हायला नको, कारण आपण सगळं जे आहे आवश्यक ते सगळं शिकवलेलं आहे. त्याचा उपयोग जर तुम्ही व्यवस्थित केला असेल तर याआधी देखील आपण कोर्सवर्कच्या परीक्षाचे जे विद्यार्थ्यांनी क्लास लावला होता ते उत्तीर्ण झाले. त्यामुळे जे विद्यार्थी नापास होतील तर त्या विद्यार्थ्यांचं तब्बल 1 वर्ष वाया जाणार आहे मित्रांनो आणि पुढील प्रक्रियेला सामोरे जाता येणार नाही. तुम्हाला PhDला रजिस्टर्ड स्टुडंट म्हणून तुम्हाला
पुढील प्रक्रियेला सामोरे जाता येणार नाही जर तुम्ही परीक्षा नापास झाले. आणि पुढच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नवीन जे ऑर्डिनन्स आहे ते देखील लवकरच येणार आहे पीएचडीच्या संदर्भात. त्याच्यामध्ये देखील कोर्स वर्कच्या संदर्भात काही बदल विद्यापीठाने केलेले आहे. त्यामुळे आपण जे आता सध्या सुरू आहे त्याच प्रक्रियेला आपण पुढे जायला पाहिजे आणि या परीक्षेमधून आपण उत्तीर्ण व्हायला पाहिजे. परीक्षेनंतरची प्रक्रिया, विद्यापीठाचे वेळोवेळीचे अपडेट्स असो, हे सगळी माहिती या ग्रुपवर येईल. कोर्स वर्क संपला म्हणजे आपले क्लास संपले, संपर्क तुटला असं नाही. मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील. हा ग्रुप शेवटपर्यंत सोडायचा नाही. येणाऱ्या 5 वर्षापर्यंत हा ग्रुप सोडू नका असं मी म्हणेल, कारण सगळ्या प्रकारचे अपडेट्स ह्याच्यामध्ये राहील. पीएचडीचे ऍडमिशन असो, नोंदणी असो, सिनॉप्सिस व्हायवा असो, किंवा तुमचं ॲनालिसिस इंटरप्रिटेशनचं काम असो, वेगळ्या सॉफ्टवेअरच्या द्वारे त्याचा उपयोग करणं असो, ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी केलं जाईल आणि त्या संदर्भातल्या सूचना या ग्रुपवर दिल्या जातील. त्यामुळं आज होणाऱ्या ज्या परीक्षेला तुम्हाला भरभरून शुभेच्छा. 13 जुलैला ही आपली जी परीक्षा होत आहे, तर या परीक्षेच्या सगळ्या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना मी इथं दिल्या आहेत. इथं मी थांबतो. धन्यवाद.